तानाजी सावंत यांच्या मुलाने पोलीस जबाबात एक अजब दावा केलाय. म्हणे बिझनेस डीलसाठी बँकॉकला चाललो होतो, पण मग जाताना वडिलांना का सांगितलं नाही असं पोलिसांनी विचारताच काही उत्तर दिलं नाही. पुणे क्राईम ब्रांचने रात्रीच्या सुमारास ऋषिराज सावंत आणि त्यांच्या 2 मित्रांचा जबाब नोंदवून घेतला. याआधी दुबईलाही बिझनेस डीलसाठीच गेलो होतो असंही ऋषिराजने पोलिसांना सांगितलं. नंतरच त्यांना घरी सोडण्यात आलेले. मुलगा सुखरूप घरी आल्यानं अपहरणाचा गुन्हा तानाजी सावंत मागे घेणार का, हा आता एक प्रश्नच आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आता क्षणाला आपल्याबरोबर. चंद्रकांत, खुद्द तानाजी सावंत या विषयाला घेऊन काही बोलायला तयार नाहीत. पोलीस देखील म्हणतात की जबाब मिळाल्यानंतर त्याबद्दलचं भाष्य करू. आणि आता ऋषिराज सावंतने ज्या पद्धतीचा अजब दावा केलेला की बिझनेस डीलसाठी मी गेलेलो होतो, यात कितपत तथ्य आहे? आता हे बघ, रात्री ते कशाला गेले, आता बँकॉकला लोक कशाला जातात हे तुला मी वेगळं सांगायचं. मी महाराष्ट्र सगळ्याला माहिती आहे बँकॉकला लोक कशाला जातात. पण ना मुलगा बापाला न विचारता गेल्या आठवड्यात तो दुबईला जाऊन आला होता. त्याच्यावरनं घरात काहीतरी किरकिरी झाली होती असं सांगितलं जातं सूत्रांकडनं. त्यानंतर परत बँकॉकला चालला मित्रासोबत. याचा काहीतरी वडिलांना राग आला आणि न सांगता गेला. म्हणून वडिलांनी सगळी आपली शासकीय ताकद, प्रशासकीय ताकद सगळी वापरून, यंत्रणा वापरून, मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे खासदार आहेत, केंद्रीय उड्डयन राज्यमंत्री आहेत, त्यांना फोन करून, CMना फोन करून थेट सगळं विमान हवेतनंच मागं फिरवलं. कारण पोलीस हे करायला तयार नव्हते. कारण शेवटी गुन्हा कुठलंही विमान हवेतनं फिरवायचं म्हणजे काहीतरी जेन्युइन कारण लागतं ना, असं फिरवता येत नाही. म्हणून त्यासाठी अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल केला रात्रीतनं एक कंट्रोल रूमला कॉल करून. आणि त्यानंतर ही सगळी यंत्रणा हल्ली मागं फिरवलं. म्हणून नेमकं कशासाठी गेले होते याचं शोध आता पोलिसांचं काम आहे. म्हणून पोलिसांनी रात्री 12 वाजता युनिट 4ला त्याचा जबाब नोंदवला ACP लेवलच्या अधिकाऱ्यांनी. त्याच्यात त्यांनी कारण हे दिलं की आम्ही बिझनेस डीलसाठी गेलो होतो, यापूर्वी आम्ही दुबईला गेलो होतो आणि इकडे गेलो होतो. मग त्याला विचारलं गेलं पोलिसांकडनं, बाबा तू जर बिझनेस डीलला गेलो तर वडिलांना सांगून गेला नव्हता का? त्याच्यावर त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही. म्हणजे थोडक्यात सगळं लेपातोपी, ज्याला आपण म्हणतो ना, पोचारा फिरवणं, सावरासारव करणं, असंच घरगुती भांडत नाही सगळं झालेलं. पण अख्खी यंत्रणा वेठी धरली, उभ्या महाराष्ट्राने बघितली. मग आता सगळं प्रकरण रफादफा कसं करायचं त्यासाठी जबाब यांनी असं दिलेलं आहे की बिझनेस डीलसाठी. मग बिझनेस डीलसाठी मुलगा काय बिझनेस डील करण्यासाठी बँकॉकला वडिलांना माहीत नव्हतं का? हा मुद्दा आहे. असे अनेक प्रश्न जे आहेत चंद्रकांत या सगळ्या याच्यातनं खरं तर उपस्थित होताना दिसतात. त्याच्यामुळे याची उत्तर खरं मिळाली पाहिजे. पण यावरनं आता फार मोठी चर्चा जी ती सुरू आहे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.